माड्यात भाजप आपला उमेदवार बदलणार नाहीये अशी ठाम भूमिका भाजपनं घेतली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजप हायकमांड यावरती ठाम आहे। तसंच मोहिते पाटील यांच्यासमोर न झुकण्याची भूमिका देखील भाजपची आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे व इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भूमिका राज्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांनी घेतली। दोन राजकीय घराण्यांमधील वादात भाजपनं विद्यमान खासदारांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द केल्यास त्याचा राज्यात चुकीचा संदेश जाईल आणि अन्य मतदारसंघांमध्येही उमेदवार बदलाच्या मागण्या सुरू होतील अशी भीती प्रदेश भाजप नेत्यांना वाटत आहे। त्यामुळे भाजप आपला उमेदवार बदलणार नाहीये। आपला उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच राहणार आहेत। भाजपनं 6 खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली तरी त्यांनी बंडखोरीची किंवा विरोधकांशी हात मिळवण्याची भाषा केली नाहीये। त्यामुळे मोहिते पाटील यांनी माघार न घेतल्यास पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत होणाऱ्या चर्चेत याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मात्र काही नेत्यांच्या दबावापुढे खासदाराला पुन्हा दिलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की भाजपवर आली आहे, तर त्यातून चुकीचा संदेश जाईल व विरोधकही टीका करतील असं भाजप नेत्यांना वाटत आहे। त्यामुळे माड्यामध्ये भाजप आपला उमेदवार बदलणार नाहीये। खासदार रणजित नाईक निंबाळकर हेच आता सध्याचे भाजपचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते आता बदलणार नाहीयेत। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।